हॅलो, बोला ताई. हा ताई, मी कीर्ती म्हणले बोलतीये. हा, बोला मला ना. अनुभव शेअर करायचा होता म्हणून मी कॉल केला होता. अच्छा अच्छा, कुठून बोलताय हा सांगायचंय? हा, सांगायचं होतं. हा पण ऍक्च्युली काय झालंय, प्रॉब्लेम झालाय. हा. माझे विद्यार्थी आलेत घरी आता. अच्छा अच्छा, मग नंतरच ते करा. ऐका ना, ते पोलीस भरती झालेत ते. अरे वा. ते सत्कार करायचा चाललाय. हा, मग आमचे विद्यार्थी घरी आलेले. अरे वा वा मग वा वा, किती थोडे छान हो ताई. खरंच हो, तेच स्वामींची की. कृपा आहे तुमच्यावर. आणि बघा, विद्यार्थी आले हो. ही किती मोठी हम्म. गोष्ट आहे ताई. हो, तेच की. आपले आतापर्यंत 7 ते 65 विद्यार्थी झालेत पोलीस. अरे मग वा. त्यातलेच हे एक मानाचा तुरा. मग ते त्यांच्या अभिनंदनाला आले, त्याच्यामुळं हा. भेटायला बोलवायला लागलेत बाहेर. बरं बरं बरं, हो, नंतर मग करा मी मग. हं? उद्या दुपारी करू कॉल तुम्हाला? हो, चालेल चालेल. आणि हा. तुमचा तो फोटो पण पाठवा तुमच्या विद्यार्थ्यांबरोबरचा. हो हो, ठीक आहे. हा. पाठवते नक्की. हा, ओके. प्लीज मी उद्या पाठवा. नक्की कॉल करते. माझं नाव कीर्ती म्हणलं आहे. बरं बरं. हं? हो, ओके. आणि ठीक मला आहे. खूप मोठा अनुभव आलाय. तो पण एका विद्यार्थिनीचाच आहे. तोच मला शेअर करायचा होता. जस्ट आजचा अनुभव आहे. पण अच्छा, मी म्हणजे तुम्हाला तुम्ही उद्या नक्की कॉल करते. पोलीस होण्यासाठीचं अकॅडमी ट्रेनिंग आहे देता का? आमची. हो हो, बर. अकॅडमी आहे आमची. अरे वा आणि वा. माझं पण MSc BEd झालेलं आहे. बापरे. माझे मस्त. मिस्टर सुद्धा हे आहेत, MPEd आणि अरे फिजिकल बापरे. डिरेक्टर आहेत. काय काय? फिजिकल डिरेक्टर आहेत. हो. MPEd सेट क्वालिफाय आणि PhD आहे. लास्ट बाप- स्टेजला आहे त्यांची PhD. बापरे बापरे बापरे. मस्तच मस्त. पोलीस छान छान. भरतीचं आम्ही गेली 18 वर्ष ट्रेनिंग देतो अरे वा, मुलांना. किती हम्म. सुंदर. मला फोटो पाठवा हं, ताई ते. हो हो, हं? पाठवते हा, पाठवते नक्की. प्लीज आणि उद्या पाठवा. डिटेल बोलते. सॉरी हो. ताई, मला खरंच नाही, काही शेअर हरकत करायचंय. नाही. काही पण हरकत नाही. स्वामींची इच्छा असेल, कारण मी बोलताना बोललेले की मी आज नाही, मंगळवारी शेअर करणार. आणि बरोबर ते मंगळवारीच होईल असं वाटतंय अच्छा. शेअर. हं. हो, मी काही दिवसभर घेत नाही. हो हो हो. हं. आणि तुम्ही पण तुमच्या पण मागं खूप व्याप आहे. त्याच्यामुळे मी थोडं समजून घेऊ शकतो. तुमचा अनुभव काही नाही. ऐकायची सगळ्यांनाच इच्छा असेल, इतका सुंदर अनुभव असेल तुमचा. नाही, अजून खूप म्हणजे अनुभव शेअर करण्यासारखे खूप आहेत. पण हं. हा शेअर करण्याचं कारण काय, की मी बोलले होते स्वामींना की म्हणजे स्वामी, ही तुमची परीक्षा आहे आणि जर हे तुम्ही रिझल्ट पॉझिटिव्ह दाखवला की मी दुसऱ्या दिवशी लगेच शेअर करणार. अच्छा. असं झालंय ते. आणि म्हणजे मी नेमकं बोलून त्या ठेवलंय दिवशी ते ना. विद्यार्थी आले तुमचे सगळे पोलीस. हो, तेच ना. नाही, आजच शेअर करणार बोललेले मंगळवारी. अच्छा. म्हणजे काल तिचा रिझल्ट लागणार होता आणि आज शेअर करणार असं बोललेले ते. स्वामींनी आजच घडवून आणलं. बघा. असं झालं. हं. मग शेअर करू अनुभव मी. हो, सांगा ना. म्हणजे काय अनुभव आला नक्की? हं. तुम्हाला नाव हा, वगैरे सांगायचंय? सांगते ना. काही प्रॉब्लेम नाहीये हा अनुभव सांगताना. हा, सांगा. माझी नाव कीर्ती अमोल म्हणले. हं. मी प्रॉपर राहणारी रेठे बुद्रुक मधून आहे. कुठून? आणि मी रेठे बुद्रुक कराड तालुक्यामध्ये राहते मी. अच्छा अच्छा. हा हा. कराड मधून फोन केला मी. हा हा. म्हणजे कराड शेजारी छोटं गाव आहे तिथून. आणि तिथे आहे मग का काय तुमचे आहे, हे शिकवता तुम्ही कुठे? अकॅडमी तिथंच आहे आमची. अच्छा अच्छा. हा हा हा. म्हणजे छोट्या स्वरूपामध्ये आहे. आता काही जास्त म्हणून नाही, पण आपली फिजिकलचं ट्रेनिंग देतात ना माझे मिस्टर, ते आपलं 2009 सालापासून 8 सालापासून चालू आहे आपलं. ओ. अच्छा. फिजिकलचं ट्रेनिंग देतो आपण मुलांना. पोलीस भरतीमध्ये 2 असतात ना, फिजिकल आणि लेखी. हो 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 मग हो. माझे मिस्टर फिजिकल डिरेक्टर आहेत. मग ते आपलं काय की आपल्या शेतकऱ्यांची, गरिबांची मुलं आहेत ना, मग त्यांना इथे मार्गदर्शन व्यवस्थित मिळत नव्हतं. हा 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 हा. मग तर आम्ही काय केलं की मग सुरुवातीला मॅडम आपण बिना फी घेता 5 ते 6 वर्ष शिकवलं बापरे. मुलांना. हो, न एकही रुपया न घेता आपण शिकवलं. आणि ती मुलं पोलीस आज रुजू आहेत. त्यांची मला वाटतं 17-18 वर्ष तरी सर्व्हिस झाली आहे. बापरे बापरे. कमाल कमाल. हो. आणि आपले सगळे विद्यार्थी पुणे, मुंबई, कोण कुठं, म्हणजे कोण बाउंड्रीवरती आहेत आपले विद्यार्थी काही. अरे वा. जिंकतात. हो. आणि मग मिस्टर काय शिकलेत म्हणजे ताई तुमचे? मिस्टरांचं BA MPEd झालेलं आहे विथ डिस्टिंक्शन. अरे पुन्हा बापरे. सेट एक्झाम क्वालिफाय आहे. आणि ओपनचं मेरिट लागलेलं 196 आणि ते 200 मार्कनं क्वालिफाय झालेलं आहे. वा.
म्हणजे हुशारच आहे. हा आणि आता तुम्ही सरांची पण शिकलेला पीएचडी आहेत सुरू का? आहे. हा दोघं पण शिकलोय आम्ही. तुम्ही काय शिकले? आणि अजून सांगायचं राहिलं ना ताई, हा. माझ्या मिस्टरांचं अजून पीएचडी सुरू आहे. ते आता सबमिट होईल पीएचडी 1-2-3 महिन्यामध्ये. त्यांना अरे वा. पीएचडी म्हणजे ते डॉक्टर डिग्री लागेल त्यांच्या नावापुढे. डॉक्टरेट. हा, मस्त. हा मग ते झालं आणि माझं शिक्षण झालेलं आहे एमएससी बीएड. MSc BEd. अरे वा. हा आणि आत्ताच मी सीईटी एक्झाम क्वालिफाय झालेले आहे आणि आपली शिक्षक पात्रता परीक्षा पास झाली आता. वा वा वा. हा सरस्वती आणि तुमच्या घरी पाणी भरते. आणि ते स्वामींच्या कृपेनंच ताई. खरं खरंय. आणि आणि ना आता टेट एक्झाम दिली मागच्या वर्षी 25 साली पवित्र पोर्टल थ्रू होती ना हा, हो, शिक्षक हो, हो. पात्रता अभियोग्यता परीक्षा. बरोबर. मग त्याच्यामध्ये पण 137 स्कोर झालाय. अरे मग आता मी परमनंट जॉब साठी वेटिंग करते. होणार होणार. तर लवकरच होईल आणि ते पण. तो अनुभव तुमच्या आशीर्वादाने मी तुमच्याकडे पहिल्यांदा शेअर करणार आहे. नक्की नक्की शेअरच करा. त्याच्यासाठी लवकर तुमचा रिझल्ट येईल तो छान. त्याच्यासाठी तर खूप स्ट्रगल केलंय. तो स्ट्रगलचा तर एक अनुभव वेगळाच होईल. म्हणजे त्या सावत्र आईचा अनुभव नाही का त्या ताईंनी सांगितला. हो 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 हो. त्यांच्या गावाचं त्यांची स्टोरी. हो हो हो. मग तसंच म्हणजे स्टोरी तशीच थोडीफार माझी पण आहे. फक्त माझा स्ट्रगल वेगळा होता आणि हा वेगळा आहे. हा हा तो हा. पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. पण त्याला बघू कधी योग येईल तेव्हा. बरोबर. मग आता तर सांगते अनुभव. सांगा. हा. मग ही अकॅडमी आहे ना आमची. मग त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी येतात जातात. मग त्याच्यापैकीच एक आमची विद्यार्थिनी, तिचं नाव सांगायला काही प्रॉब्लेम नाहीये, श्वेता सपकाळ नावाची. हा, हा. तिच्या वयाच्या 13व्या वर्षी लग्न झालं होतं. अच्छा. बापरे. आणि तिचं लग्न 13व्या वर्षी झालं. तिला 18 वर्षाच्या आतच 2 मुलं झालेली आहेत. आता तिची मुलं छोटी आहेत. हा हा हं? हा हा. म्हणजे अशी पहिली आणि ज्युनियर केजी अशी काहीतरी आहेत तिची मुलं आता. मग हा. ती पण म्हणजे पण तिच्या मिस्टरांचा तिला एवढा छान सपोर्ट, घरातल्यांचा एवढा छान सपोर्ट की हा. ती पोलीस भरतीचं ट्रेनिंग घ्यायला आपल्याकडे येत होती सरांच्याकडे. अच्छा. हा आणि सरांच्याकडे आलेली ती पहिली लेडीज म्हणजे विद्यार्थिनी होती. हा हा. मुलगी. म्हणजे हा. त्याच्यापूर्वी ना सगळ्या मुलांना ट्रेनिंग देत होते सर पोलीस भरतीचं. अच्छा. पण ती एवढी जिद्दीनं म्हणजे एवढी हुरूपण आली की मग ती चांगली लाडकी विद्यार्थिनी झाली. तिचा गोळा आउट ऑफ जातो. मग ती माझ्याकडे लेखी क्लासला पण यायची. म्हणजे मी थोडे दिवसासाठी लेखी क्लास सुरू केले होते अकॅडमी. अच्छा. मग परत तिचा अभ्यास आहे म्हणून मी बंद केलेले 2 वर्ष. हा हा हा. मग त्या वेळात आमची खूप अटॅचमेंट झाली. मग ती माझ्याकडे आली की मग ती तिला सांगायची ना की तिला असा त्रास होतो, थोडा तसा त्रास होतो. मग मी तिला सांगायची काही नाही गं, आपले स्वामी आहे, ते स्वामी सगळं करतात, तू स्वामींचं कर. अरे वा. आणि मग तिनं ना ताई 2 गुरुचरित्राची पारायण केली. एवढी छान स्वामींची भक्त आहे ती पण खूप छान. आणि मी काही कारणानं स्वामींच्या वरती मी रुसले होते आणि मी स्वामींची पूर्ण सेवा सोडली होती. तर स्वामींनी तिच्या थ्रू मला सांगितलं की नाही तुम्ही 21 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करा. आणि तिनं सांगितल्यामुळे मी केलं. पुन्हा तिच्यामध्ये तीच फेज आली. मग तिला मी सांगायचं की नाही तू स्वामींचं कर. मग तिच्यामध्ये फेज काय आली ते सांगते. ती पण आता थोडी नाराज झाली. म्हणजे तिचा थोडा ऍक्सिडेंट झाला, तोंडाला लागलं, तिची सासू एक्सपायर झाली. म्हणजे असं तिच्या घरात बरेचसे प्रॉब्लेम आले. मग तिने काय केलं आणि ते प्रॉब्लेम आल्यानंतर ती म्हटली काही नाही स्वामी आपण करतोय पण स्वामी काय माझ्याकडे लक्ष देत नाहीये, काय उपयोग आहे स्वामींचं करून, असं म्हणजे तिचं मन नाराज व्हायला लागलं, थोडीशी निगेटिव्ह व्हायला लागली. मग अचानक तिचा मला शुक्रवारी सकाळी फोन आला की काय करताय मॅडम. म्हटलं काय नाही मग मी करते स्वयंपाक. म्हटलं आता तास सुरू करणार आहे, आज तासाला जायचं, असं तसं मी बोलत होते तिला. मग त्याच्यानंतर ती मला म्हणली काय नाही. म्हटलं स्वामींचं करतेच की नाही. तर म्हणली काय नाही, असं निगेटिव्ह बोलायला लागली ती. मग म्हटलं काही नाही गं, मग करायचं स्वामींचं. मग म्हणली काय मॅडम आता तर माझं भरतीचं होतच नाही. म्हणलं का गं, एवढी तू जिद्दीने करतेस आणि भरती का होणार नाही, तू 100% होणार आहेस म्हटलं. तर म्हटली नाही अहो मॅडम माझं कानाचं ऑपरेशन सांगितलंय आता. अरे. आणि ते कानाचं ऑपरेशन मोठं असणार आहे. मग आता भरती सुटणार आणि मी 6 ते 7 महिने रेस्ट घ्यायला सांगितले मला. मोठं ऑपरेशन आहे, कानामध्ये इन्फेक्शन झाले, असं तसं. म्हणजे ती खूप म्हणजे ती रडवेली होऊन सांगत होती मला. मग तिला मी काय म्हटले, म्हणजे मला स्वामींनी काय बुद्धी दिली मला माहित नाही. मी अचानक तिला बोलले
की अरे बाळा असं नाही म्हणायचं स्वतः तू किती लोकांना दाखवलंस. म्हटली मी इस्लामपूरमध्ये म्हणजे ईश्वरपूर म्हणून गाव आहे आमच्या तिथं म्हणजे अच्छा. तालुका आहे हा, हा, तिथं. हा, मग तिथं म्हणजे मी 3 MD सर्जनना दाखवलं. हा, त्याच्यानंतर म्हटली आमच्या इथं जयवंतराव भोसले आप्पासाहेब आहेत ना त्यांचं ट्रस्ट आहे. हा, हा. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून कराडमध्ये मोठं आहे बघा. अच्छा. मग मग तिथं पण तिनं दाखवलं. मग तिथे सांगितलं सोमवारी माझी अपॉइंटमेंट आहे आणि सोमवारी माझं ऑपरेशन आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि ते ड्रिल मशीन ऑपरेशन करणार. खूप मोठं ऑपरेशन आहे. खूप जास्त इन्फेक्शन वाढू शकतं. केलंच पाहिजे असं अरे. सांगितलं डॉक्टरांनी. हा, अशी बोलली मला. हा. म्हटलं श्वेता तुला खरं सांगते म्हटलं स्वामी एवढे आपले ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या एवढा मोठा डॉक्टर जगात नाहीये म्हटलं. अगदी बरोबर. किती छान हो. सांगितलं ताई. हा. म्हटलं स्वामींसारखा एवढा डॉक्टर आपल्या पाठीशी आपल्या घरचा डॉक्टर असताना तू कशाला दुसऱ्या डॉक्टरांच्यावरती विश्वास ठेवतेस. बरोबर. तर मग म्हटलं मी तू काय कर म्हटलं तू आता तुझ्याकडे 3 दिवस आहेत. आज म्हणलं शुक्रवार आहे. शुक्रवार शनिवारी तिचा कॉल आला. म्हणलं शनिवार ते आज संध्याकाळी कर. हा. रविवार आणि सोमवारी सकाळी असं 3 दिवस म्हणजे मी तारक मंत्राचं तीर्थाचं हे कर म्हटलं. असं तीर्थ पी आणि म्हटलं ते तीर्थ पिऊन झाल्यानंतर हा. ते तीर्थ पिऊन झाल्यानंतर तू काय कर की धोरण स्तोत्र आहे ते 3 वेळा बोल. हा, हा, हा. आणि म्हटलं की मग बघ तुला स्वामी काय प्रसिद्धी देत आहेत. तू मला सोमवारी म्हटलं तू दवाखान्यात त्या कराडमध्ये अभिजित पाटील म्हणून खूप छान डॉक्टर आहेत. हा. तिथे माझ्या मिस्टरांची ट्रीटमेंट गेली मला वाटतं 16-17 वर्ष पुढं. हा. मग म्हटलं तिथं तू दाखव आणि जर ते डॉक्टर तुला म्हणले ना की तू ऑपरेशन कर तर तू 100% कर. मी तुझ्या ऑपरेशनला तुझ्या सोबत येते असं मी बोलले. मग तिने पण ती म्हटली हा मॅडम करूया आपण बघूया स्वामींची परीक्षा घेऊया आपण पण अशी ती पण बोलली मला काय. आणि मला काल तिने सोमवारी म्हणजे मी क्लासवरून आले आणि तिचा मला 1 वाजता बरोबर फोन आला की मॅडम त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करायची गरज नाहीये. तुम्हाला मी औषध गोळ्या देतो कारण तू मेडिकलचं करतेस ना मग त्याच्यामध्ये ते ड्रिल मशीन ऑपरेशन केलं तर तो डाग राहतो. अच्छा. हा, हा. आणि मग ते डाग राहिला तर तुला मेडिकल मधून बाहेर काढतील. हा. मग त्याच्यामुळे ते म्हणाले की आपण काय करू आपण स्वतः प्रयत्न करू आणि जर तुला काही जास्त त्रास वाटायला लागला तर मग म्हटले मी तुला चांगल्या औषधं मेडिसिन तुझा आपण कव्हर करू. आता तुला काही त्रास होत नाहीये. आता काय ऑपरेशनची वगैरे काहीही गरज नाहीये. अच्छा. असं म्हटलं. मला एवढा आनंद झाला की मला वाटलं की म्हणजे माझे स्वामी जिंकले. म्हणजे मी कुणाला तरी मार्गदर्शन केलं आणि ते फळाला लागलं. म्हणून म्हटलं पहिल्यांदा मी हा अनुभव. आणि तिला मी बोललेले की जर तुला ऑपरेशन कॅन्सल झालं ना तर म्हणलं स्वतः मी हा अनुभव म्हटलं बघ तू मला सोमवारी सांग मी मंगळवारी ताईंना शेअर करणार स्वामी चॅनलला. किती सुंदर किती सुंदर. तिला बेस्ट मिळालेली. आणि मग ते मला इतका आनंद झालेला काल तुमचा फोन आल्यानंतर मी खरंच डेस्परेट होते तुमच्याशी बोलण्यासाठी. छान म्हणजे किती छान वाटलं ना की स्वामींनी आपलं म्हणजे माझा शब्द पडून नाही दिला. अगदी अगदी प्रत्येक शब्द आणि तुमच्या पाठीशी राहणारच. एवढं तुम्ही पुण्याचं काम करताय ताई. फक्त आता जेवढे अजून पण पोलीस तयार होतील त्यांना म्हणा फक्त इमानदारीत नोकरी करा आणि खरंच सुरक्षा द्या. अहो ताई तुम्हाला सांगू का म्हणजे हा एक अनुभव आहे. माझे आमचेच विद्यार्थी आहेत ते रामदास कुंभार आणि म्हणजे ते सख्खे भाऊ आहेत दोघं आणि सख्खे भाऊ ज्या वर्षी माझं लग्न झालं ना त्याच वर्षी ते पोलीस झालेले आहेत. आणि ते दोघे असे पोलीस आहेत की ते आजपर्यंत त्यांनी 1ही रुपया घेतलेला नाही. ते एवढे देवगड आहेत ना की येता जाता रस्त्यात तुम्हाला एखादं वडाचं झाड दिसलं ना तरी ते पाया पडतात. बघा. आणि त्यांना त्यांचे ऑफिसर आहेत ना ते ड्युटी सुद्धा कुठे करतात माहितीये का असं मंदिर कुठे असेल आषाढी वारी असेल तेव्हा पुण्यामध्ये गर्दी होती ना मग त्यावेळेला तिथे त्यांना दिसले असतील. छान आहेत आमचे विद्यार्थी. नाही सगळे विद्यार्थी छान आहेत. हो कारण कसं ते त्यांची फार मोठी ड्युटी आहे आपल्यासाठी आणि त्यांनी जर चांगलं इमानदारीत केलं तर आपली सगळी जनता सुखी राहील ना ताई.
हो आणि आपले विद्यार्थीच आपण तसे घडवतो ना ताई. म्हणजे आपल्या हातात तेवढे चान्स असतो आणि मुलांचं कसं 11वी 12वी म्हणजे त्यांचं वयच असतं ना. बरोबर बरोबर बरोबर. त्या काळामध्ये ते आमच्या छान लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. म्हणजे आई वडील आमच्याकडे आणून ठेवतात. हे बघा आमचं पोरगा पूर्ण झालंय आणि त्याला असं करा. अशा भाषेत बोलतात आमचं ठेवून. हे पुढे काय झालं बघ असं तुमच्या कृतीने. असे असे शब्द पालक बोलत असतात आमच्याशी. आम्हाला ग्रामीण भाग आहे ना. मग शेतकऱ्यांचीच मुलं आहेत आपली. किती सुंदर. पण अजून ती जास्त घेत नाहीये. बाहेर ना तरी 50,000-60,000 रुपये असते. आपण ना मिनिमम फक्त 1,500 रुपये प्रति महिना फी घेतो त्यांची. किती? 1,500 रुपये फक्त 1,500 रुपयांमध्ये. आणि एवढी म्हणजे आपण जेव्हा शहरामधल्या अकॅडमीतल्या मुलींशी आपल्या मुलांचं कंपॅरिझन करतो ना, म्हणजे डेमो टेस्ट होतात त्यांच्या फिजिकलच्या, तेव्हा ना तिथं फर्स्ट पहिले 10 मुलं आपलेच विद्यार्थी असतात. म्हणजे शहरामध्ये एवढे 50,000 रुपये फी घेऊन जे मुलं त्यांच्या मुलांना फाईट देतात. हो वा वा. खूप पुण्याचं काम करताय ताई तुम्ही. नाही हे सगळेच म्हणतात असं. आम्ही ह्या पुण्यावर म्हणजे ह्या आशीर्वादामुळे आम्ही धरलोय आजपर्यंत. राहणारच ताई. खूप स्टोरी सांगितली नाही तुम्ही खरं अक्षरशः रडाल एवढी म्हणजे वेगळी स्टोरी आहे माझी. तुम्हाला ती कधी पुन्हा सांगेन आता. नक्की 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 ताई. जेव्हा मी ती म्हणजे माझ्या परमनंट काम होईल ना मला अपेक्षा आहे की मी इंटरव्ह्यू होईल माझं कुठेतरी सिलेक्शन. होणारच. हे एवढं पुण्याचं काम करताय तुम्ही तर तुमचं का नाही स्वामी चांगलं करणार. ताई तुमच्या तोंडून स्वामीच बोलताय. नाही बघा लवकर तुम्ही तो पण अनुभव शेअर कराल ताई. हो मला पण अपेक्षा आहे. म्हणजे मी स्वामी लावलेला स्वामी बोलले की सप्टेंबर पर्यंत होईल. होणारच. तुम्ही म्हटलं म्हणजे स्वामीच बोलले माझ्यासाठी. होणार ताई. ताई तुमचं बोलून खरंच खूप बरं वाटलं मला. मी शेअर करते ताई. हा नक्की करा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ओके.